उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, कारण थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद सुरू होतीये। मराठ्यांच्या मोर्चाबद्दल उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे, त्याच सोबत हल्ला झाला उरीमध्ये त्याबद्दल उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे, नक्की आपण जाणून घेणार आहोत। थोड्याच वेळात पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंची सुरू होतीये। पत्रकार परिषद अग्रलेखात मी बोललेलोच आहे। खरोखर अतिशय संतापजनक असं सगळं वातावरण झालेलं आहे आणि एकूण जर का हल्ल्यांची मालिका पाहिली तर मला असं वाटतं की कदाचित सरकार आपल्याला असं सांगते की काय की ज्यांना कोणाला अश्रू गाळायचे त्यांना गाळत राहू द्या, तुम्ही मुकाटपणे अश्रू गाळा, आम्ही आमची नीती चालू ठेवतो। तुम्ही अश्रू ढाळत असताना आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन चहा पिऊ। हे जे काही चाललेलं आहे, मग शेवटी पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर देणार तरी कोण आणि कधी? एकूणच जे चाललेलं आहे ते अत्यंत संतापजनक आणि निराशाजनक आहे। होतंय असं की असे हल्ले झाल्यानंतर आपण पेटून उठतो, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा करतो, कालांतराने हे सगळं विसरून जातो आणि पुन्हा आपलं पाकिस्तानी कलाकार, पाकिस्तानी खेळाडू, पाकिस्तानी आणखी कोणी यांच्या स्वागतामध्ये आपण रमून जातो। पाकिस्तान मात्र आपल्याशी असं वागत नाही। मध्यंतरी राजनाथ सिंह तिकडे गेले होते, हा अधिकृत दौरा होता आणि अधिकृत दौरा असताना जसं आता माझ्यासमोर सगळे चॅनल्स आहेत, तुमच्याच माध्यमातून कळलेली माहिती ही होती की राजनाथ सिंहांच्या दौऱ्यावरती किंवा दौरा चालू असताना पाकिस्तान टीव्हीची सर्व चॅनल्स बंद केली गेली होती। आपल्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना जिथे जेवणाचं आमंत्रण दिलं होतं ते आमंत्रण सुद्धा जेवायचं तर जेवा नाही तर चालू पडा अशा पद्धतीचं दिलं गेलं होतं। म्हणजे पाकिस्तान आपल्याशी कसं वागतं आणि आपण पाकिस्तानशी कसं वागतो आहोत, पाकिस्तानला पाकिस्तानच्या भाषेत उत्तर देण्यासाठी पाकिस्तानची भाषा आपल्याला कळणार कधी, हा विषय फार महत्त्वाचा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मागच्या पानावरून पुढे चालू असंच सरकारचं धोरण असेल तर मग बदल नेमका कशात झालेला आहे? नाही, हा सगळा विचार करायचा कोणी? ही इथपर्यंत परिस्थिती आल्यानंतर सुद्धा आपण जर का थंड डोक्याने काम करणार असू तर मग आपल्या देशप्रेमाला काही अर्थ नाही। आणि हे देशप्रेम नुसतं शहीद जवानांचं पार्थिव जेव्हा त्यांच्या गावात येतं आणि तो सगळा जमाव जमतो, सगळ्यांना अश्रू भावना अनावर होतात, हे तेवढं पुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही। ज्यावेळेला शिवसेना एखादी भूमिका घेते की पाकिस्तानला कळलं पाहिजे की संपूर्ण हिंदुस्थानमधला प्रत्येक नागरिक पाकिस्तानच्या या सगळ्या हल्ल्यांचा विरोध करतोय आणि पाकिस्तानला कोणत्याही पातळीवरती आम्ही सहकार्य करू इच्छित नाही, करू शकत नाही, त्यांचं स्वागत करू शकत नाही, करणार नाही, हे जोपर्यंत आपण एकत्र येऊन बोलत नाही तोपर्यंत या सगळ्या देशप्रेमाला मला नाही वाटत काय अर्थ आहे। पण मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुम्ही मोदींना विचारला पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत। नाही, आता त्यांचं एका हाती सरकार आहे, एका हाती सरकार आहे आणि मुळामध्ये सत्तेवरती येताना त्यांनी जनतेला जी आश्वासने दिलेली आहेत, जी वचने दिलेली आहेत, ती वचने त्यांनी पाळावी। मित्रपक्ष आम्ही मानतो, लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या तुम्ही वेळोवेळी मांडलेल्या आहेत। या हल्ल्यानंतर तुमचं केंद्रातल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तुला स्वतः पंतप्रधानांशी काही बोलणं झालंय का? आपली भावना मांडली। पण माझं असं म्हणणं आहे की असं काही आहे का की एवढा मोठा हल्ला एकदा हा पहिल्यांदाच झालेला नाही, याच्या आधी पठाणकोटचा पण हल्ला झालेला आहे। म्हणजे मी जे मगाशी बोललो ह्याच्यामागे माझा एक संताप आहे आणि हा संताप केवळ माझाच नाही तर तमाम हिंदुस्थानी जनतेचा आहे, त्याच्यामध्ये शहीदांच्या कुटुंबियांचा सुद्धा आहे। म्हणजे सरकारचं धोरण असं आहे का की तुम्ही मुकाटपणे अश्रू गाळत राहा, आम्ही चहा पित राहतो आणि अश्रू सुकण्याच्या आधी दुसरा हल्ला होण्याची वाट पाहत राहा, हे असं धोरण आहे का? हे मला हेच म्हणायचं आहे की शेवटी हे उत्तर देण्याची
ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. भले आपण काही म्हणू, पण हे उत्तर नेमकं काय आहे हे जे ते देऊ शकतात आणि ज्यांच्यावरती देशाने जबाबदारी टाकलेली आहे त्यांनी याचं पहिले या प्रश्नाचं उत्तर देऊन मग पाकिस्तानला उत्तर द्यावं. पाकिस्तान सोबत असलेले सगळे संबंध संपुष्टात आणले पाहिजेत आता या घडीला असं शिवसेनेला वाटतं का? पाकिस्तानबरोबरचे जे काही संबंध आहेत ते संबंध पाकिस्तान चालू ठेवतंय का असं तुम्हाला वाटतं का? म्हणून मी राजनाथजींच्या दौऱ्याचा जो उल्लेख केला तो एवढ्यासाठी की त्यांच्या मंत्र्यांचं, त्यांच्या कलाकारांचं, त्यांच्या सगळ्या पाकिस्तानी लोकांचं आपण कसं आगत स्वागत करतो आणि आमच्या गृहमंत्र्यांचं ते कसं आगत स्वागत करतात, ही तफावत पाहिल्यानंतर कोणते संबंध आणि कसलं काय संबंध हे एकतर्फी राहून चालणार नाही. ते पाकिस्तानकडून वागणूक मिळत नाही, पण भारताकडून अजूनही हीच मैत्रीची आणि सगळी वागणूक दिली जाते. तर ते सगळं त्याला आता जवळपास किती वर्ष आली आणि किती वर्ष आणखीन हे खेळही चालू राहणार आहेत. पाकिस्तानची राजनैतिक पातळीवर जे काही संबंध आहेत त्यांच्या वकिलांचे आहेत तर सध्या ते तुमचं स्थगित ठेवावं आणि त्यांना परत पाठवावं असं तुम्हाला वाटतं का? भूमिका घ्यावी का? मला असं वाटतं पाकिस्तानला हिंदुस्थानातल्या प्रत्येक नागरिकाची भावना ही तीव्र आहे आणि जोपर्यंत हे त्यांचे हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत हिंदुस्थान कोणत्याही पातळीवरती त्यांच्याशी संबंध ठेवू इच्छित नाही. हे जोपर्यंत आपण कळवत नाही किंबहुना हे त्यांना कळत नाही तोपर्यंत मला वाटतं या आपल्या क्षणिक संतापाला काही अर्थ नाही. कारण हे संताप आत्तापर्यंत काय हा पहिल्यांदा आलेला संताप नाही आहे. पठाणकोटच्या हल्ल्यानंतरही संताप आला होता, त्याच्या आधीच्या हल्ल्यानंतर आला होता, मुंबईवरती हल्ला झाला होता तेव्हाही आला होता. आपण संतापतो आणि थंड होऊन जातो. म्हणजे संताप थंड झाला की पाकिस्तानमध्ये जाऊन गरम चहा पिऊन येतो. सचिव पातळीवरच्या किंवा मंत्री पातळीवरच्या काही मुद्द्या चर्चा होतात तर सध्या आता चर्चा नको तोपर्यंत ते आले थांबत नाही तोपर्यंत आता काहीच ही भूमिका शिवसेनेची ज्या वेळेला शिवसेना मांडते त्यावेळेला शिवसेनेला विरोध केला जातो. मग त्या विरोधकांना मला सांगायचं आता तुम्ही जा आणि याच्याबद्दल नेमकं करायचं काय ते सांगा. आपल्या इकडे पाकिस्तानच्या माजी मंत्र्याचं आगत स्वागत होतं, पण पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानच्या आत्ताच्या गृहमंत्र्याचं कसं स्वागत होतं ही तफावत आपण पाहतो आहोत की नाही. जब पठानकोट पर हमला हुआ था इसी तरह का तब रक्षा मंत्री मनोहर पर्रिकर ने कहा था कि अब इसके आगे ऐसा कुछ नहीं होगा. क्या रक्षा मंत्री साहब गोवा की विधानसभा में ज्यादा बिजी हैं? ये सारे सवाल जिनको पूछना चाहिए उनको पूछिए आप. ये सवाल रक्षा मंत्री को करिए आप. नाही, कारण याचं कारण असं की पठाणकोटचा हल्ला झाला त्यावेळेला आपण गाफील होतो. यावेळेला हल्ला झाला उरीमध्ये त्यावेळेला ते बरोबर ती ड्युटी चेंज होतानाच्या वेळेवरती हल्ला झालेला आहे. म्हणजे आणि बरं ह्याच्यामध्ये आणखीन गंभीर असं की काही म्हणजे मी वृत्तपत्रातून आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे पाहिलं आणि वाचलं की या हल्ल्याची पूर्वसूचना मिळाली होती अशी माहिती त्यातनं बाहेर आलेली आहे. म्हणजे सूचना मिळाल्यानंतर नेमका गाफीलपणा आणि गलथानपणा केला कोणी? बरं, पठाणकोटच्या हल्ल्याचं पाकिस्तानचं पथक येऊन तपासणी करून गेलं, आता याचं येऊन तपासणी करून जाईल. म्हणजे हेच धंदे चालू ठेवायचे आपण. तुम्ही अपेक्षा व्यक्त करता की कारवाई झाली तुम्हाला खरंच वाटतं का की कारवाई होईल? कारण पठाणकोटनंतर सुद्धा काही कारवाई झाली नाही, हा प्रश्न केवळ माझ्या एकट्याचं नाही आहे. ज्या वेळेला हा प्रश्न तुम्ही मला विचारता तेव्हा हा तुमच्या मनातला प्रश्न आहे आणि हा प्रश्न हा हिंदुस्थानच्या तमाम जनतेच्या मनातला प्रश्न आहे की कोणीतरी ही हिंमत दाखवेल की नाही. जे निवडणुकीच्या आधी वचनं दिली गेली होती किंवा भाषा केली गेली होती ती भाषा पाळण्याचं काम कोणीतरी एखादा मर्द नेता करेल की नाही या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला आता अंधूक वाटायला लागलेलं आहे. किंवा भारतीय मंत्री असतील मागे किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायला गेले किंवा काही चहा पानकर चर्चा तर या सगळ्या ह्याच्यावर आता भारतीय मंत्र्यांनी किंवा केंद्र सरकारने संबंध थांबवावे किंवा नाही, आपण जे अचानक बघा मी एक काहीतरी पाहिजे तर वेळगळ तुलना करतो. आपण आपल्याकडे विधिमंडळाचं अधिवेशन असलं की आदल्या दिवशी सरकारी चहापानावरती बहिष्कार टाकतो, पण पाकिस्तानचा चहा आवर्जून जाऊन पितो. युद्ध व्हायचं असेल तर ते देशासाठी झालं पाहिजे, निवडणुकीसाठी नाही. ये तो खुलेआम चल रहा है, बात करने की आवश्यकता क्या है? बात करने की आवश्यकता क्या है? क्या ये सारी जो बातें हैं पूरी दुनिया देख रही है. पार्टी में एक रणनीति बनाई जाती है, ऐसे तो अलग नहीं किया. एक रणनीति बनानी पड़ेगी पार्टी में आप शामिल हैं क्या आप लोगों के बीच बातचीत चल रही है कि कैसे सॉल्व किया जाए? नहीं, फिलहाल शायद वो पाकिस्तान के साथ बातचीत करने में व्यस्त है, वो होने के बाद हमारे साथ करेंगे.
ठीक आहे, चला. नाही, आता याच्या पुढचे सगळे विषय मी या शिवसेनेची भूमिका मी तुम्हाला सांगितलेली आहे. ती मी व्यवस्थित मध्ये जे मी बोलतो आहे त्याच्यात पहिल्यांदा मी जे बोललेलो आहे की मराठा आरक्षण ॲट्रॉसिटी याच्यावरती एक दिवसाचं एक विधिमंडळाचं अधिवेशन बोलून सर्व नेत्यांना तिकडे फ्लोअरवरती बोलायला भाग पडा. कारण नाहीतर होतं असं की बाहेर बोलल्यानंतर अंगलट आल्यानंतर तेच नेते मागे फिरतात. म्हणून कालसूर मी आग्रहलेखात म्हटलेले की पवार साहेबांनी लोकसभेत भूमिका मांडावी आणि त्यांच्या सर्व पक्षाचे नेत्यांनी काँग्रेसच्या मग आम्ही सुद्धा आलो त्याच्यामध्ये विधिमंडळात भूमिका मांडावी. चला ठीक आहे. आर्थिक निकषावर आरक्षण असावं बोलतो, सगळं बोलणार मी वेळेवर, सगळं बोलतो मी. पाहत होतात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती हल्लाबोल केलेला आहे. जी वक्तव्य दिली गेली, जी भाषा वापरली गेली, ती भाषा आता सत्यात आणणारा मर्द नेता आहे का? मर्द नावाचा शब्द उच्चारत उद्धव ठाकरेंनी थेट नरेंद्र मोदींवरती हल्ला केला. कारण नरेंद्र मोदींनीच पंतप्रधान व्हायच्या आधी जेव्हा विरोधात होते नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा 56 इंचाची छाती हा शब्द वापरला होता आणि त्याच तो शब्द न वापरता मात्र एका वेगळ्या शब्दातून मर्द नावाचा उल्लेख या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी आवर्जून केला की हा मर्द नेता आहे का नाही. जी भाषणं दिली गेली, जी वक्तव्य केली गेली ती आता सत्यात उतरवायची वेळ आलेली आहे. आपल्यासोबत आपले व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे आहेत. निलेशजी, उद्धव ठाकरेंच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन मुद्दे प्रकर्षाने आपल्याला दिसून आले. एक मुद्दा तो म्हणजे पाकिस्तानला धडा शिकवा आणि दुसरा मुद्दा म्हणजे जी वक्तव्य केली गेली, जी निवडणुकीपूर्वी भाषा वापरली गेली ती आता सत्यात आणायची वेळ आली आहे. आणि मर्द नेता आपल्याला पाहायला मिळणार आहे का? मर्द शब्दाचा त्यांनी एकदम योग्यरित्या वापर केलाय, म्हणजे एक टीका केलेली आहे त्यांनी पंतप्रधानांवरती. शिवसेनेची सातत्यानं भूमिका मोदींना टीकेच्या टोकावर ठेवायचं आणि त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे ती पाकिस्तानमधून ज्या स्वरूपाचा दहशतवादी हल्ला उरी इथल्या आर्मी कॅम्पवर झाला त्याच्यामुळं. आणि त्यातूनच आपल्याला पाहायला मिळतं आहे की थेटपणे आता मर्दपणा सिद्ध करून दाखवा अशा स्वरूपाची भाषा जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उघडपणे घेतलेली आहे. मुख्यतः उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्टाईलमध्ये अनेक चिमटे हे या ठिकाणी नरेंद्र मोदींना काढल्याचं चित्र पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी हे मुख्यतः संताप अनावर होतो त्यावेळेला पाकिस्तानच्या विरोधी भाषा करतात. मात्र संताप थंड झाला की ते चहा पिण्यासाठी म्हणून पाकिस्तानात जातात. इथं अधिवेशन असले की चहापानावर बहिष्कार टाकायचा आणि पाकिस्तानचा चहा प्यायचा अशाही शेलकी शब्दांमध्ये टीका ही नरेंद्र मोदींवर केलेली आहे. इतकंच नाही, जर युद्ध व्हायचं असेल तर युद्ध हे देशासाठी राष्ट्रासाठी व्हायला हवं, ते निवडणुकीसाठी नाही अशा स्वरूपाचा स्पष्ट इशाराही शिवसेनेनं या ठिकाणी दिला. ज्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की आपणाशी या संदर्भात किंवा शिवसेना हा घटक पक्ष म्हणून एनडीएचा तुमच्याशी चर्चा झाली का, तर त्यावेळी त्यांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये टोला लगावला मोदींना. त्यांना परराष्ट्रात जाण्यापासून वेळ मिळाला की ते आमच्याशी चर्चा करतील अशा स्वरूपामध्ये एक कोपरखळी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी मारली आणि त्यातून जो आपला सरकारबद्दलचा राग आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. सत्तेत राहून विरोधकाची भूमिका ही कोणत्याही क्षणी राबवण्याचा प्रयत्न सातत्यानं शिवसेना करते. आतापर्यंत सामनाच्या माध्यमातून, संपादकीयाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि राज्यातल्या सरकारवर टीका केली जात होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून थेटपणे नरेंद्र मोदी सरकारवर, भाजप सरकारवर, केंद्रावर या ठिकाणी टीका केल्याचं चित्र जे ते पाहायला मिळालं. पण निलेश, एक सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट या प्रेस कॉन्फरन्समधून आली की उद्धव ठाकरे अचानक नरेंद्र मोदींच्या विरोधात स्वतः आक्रमक झालेले आहेत. सामन्याची भाषा आपण जर पाहिली तर ती नरेंद्र मोदींना टीका करणारी, टार्गेट करणारी असते. म्हणजे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी काही गोष्टी थेट पंतप्रधानांवरती म्हटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता बदला घेण्याची वेळ आलेली आहे, दिलेली जनतेला आश्वासनं पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर नाही तर फक्त टार्गेट आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटले. अगदी नरेंद्र मोदी यांच्याकडून ज्या स्वरूपाचा मान सन्मान हा शिवसेनेला अपेक्षित होता,
केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर तो शिवसेनेला मिळालेला नाही आणि त्यातून जे दुखावले पण शिवसेनेत आहे ते सातत्यानं सामनाच्या माध्यमातून व्यक्त होताना पाहायला मिळालं. जसं मयंक तू म्हणालास की पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे उघडपणे माध्यमांसमोर येऊन नरेंद्र मोदी यांना टार्गेट करताय अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालंय. येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. सरकार विरोधी, नरेंद्र मोदी विरोधी वातावरण जे तयार होईल त्यातून मराठी मतं ही कॉन्सoliडेटेड होतील आणि ती शिवसेनेच्या वाटेला केली तर पुन्हा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणं हे शिवसेनेला शक्य होईल आणि त्यामुळे भाजपचा विरोध करत राहणं आणि जास्तीत जास्त मतं एकत्रित करणं हा प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा दिसतोय. पण अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द जे उद्धव ठाकरेंनी या पूर्ण पत्रकार परिषदेत व्यक्त केले ते म्हणजे जर पाकिस्तानशी युद्ध करायचंच असेल तर ते युद्ध राष्ट्रासाठी झालं पाहिजे, निवडणुकीसाठी नाही. कारण गेल्या काळामध्ये बरोबर आहे, 2019च्या निवडणुकांच्या अगोदर नरेंद्र मोदी हे पाकिस्तान विरोधी मोर्चा उघडतील अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते रंगवलं जात आहे आणि त्याच निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे, युद्ध हे राष्ट्रासाठी, राजकारणासाठी नाही. युद्ध हे राष्ट्रासाठी, राजकारणासाठी नाही असा थेट इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातल्या भाजप सरकारला आणि अप्रत्यक्षरित्या नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांना दिलेला आहे. ज्या प्रकारची वक्तव्य नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या अगोदर केली ती आता पाळण्याची वेळ आलेली आहे. जी आश्वासनं जनतेला दिली ती पाळण्याची वेळ आलेली आहे आणि कोणीतरी मर्द आता हवाय अशा शब्दात त्यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीका केली. कारण नरेंद्र मोदींनी 56 इंचाची छाती हा एक शब्दप्रयोग 2014च्या निवडणुकीआधी केला होता. धन्यवाद निलेशजी दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर तुम्ही पाहत होता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, ज्या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका केलेली आहे. पाकिस्तानची भाषा आपल्याला कळणार कधी आणि पाकिस्तानला धडा शिकवा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंकडून आलंय.